मागच्या 8 दिवसाखाली जे आपली भगिनी वर्षाताई यांनी आमच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सगळा घटनाक्रम आम्हाला सांगितला. 2019 साली मोहम्मद शेख या व्यक्तीशी पोलिसांकडे तुम्ही गेला होता, त्यांनी तो घटनाक्रम सांगितला. हो. पोलिसांकडे तुम्ही यांना घेऊन गेला होता. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो. 27 फेब्रुवारी रोजी घटना घडली होती, पण अद्यापही आरोपी अटक नाहीत. या अनुषंगाने मी आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटलो. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की 2 दिवसाचं आम्ही अल्टिमेट दिलेलं आहे. या घटनेमधील जेवढेही आरोपी आहेत, या महिलांची, या भगिनीची, ज्यांनी ज्यांनी छळ केली, या सर्व कुटुंबातील, या ज्या FIRमध्ये ज्याची नोंद आहे, अशा सर्व आरोपींना तुम्ही तात्काळ अटक करा, अशी मागणी मी आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेली आहे. जी घटना सुरू होते 2019 पासून. 2019 पासून मी एका TV सेंटरला जॉब करत होते पार्लरमध्ये. त्यावेळेला एक मुस्लिम व्यक्ती मोहम्मद उमर मोहम्मद जावेद हा माझा पाठलाग करत होता. पाठलाग करून त्यांनी माझ्याशी मैत्री साधायचा खूप प्रयत्न केला. मी नाकार दिल्यात त्यांनी मला सुसाईड करेल अशी धमकी दिली. कुठून तरी त्यांनी नंबर वगैरे मिळवून सगळ्या काही गोष्टी करून माझ्याशी जे आहे संपर्क साधला आणि माझ्या आईला 2019 मध्ये हार्ट अटॅक आला होता. त्यावेळेला तो हॉस्पिटलला आला, सहानुभूती दाखवली व माझ्यासोबत मैत्रीण करून जे आहे माझा छळ करून माझ्यासोबत बळजबरीने शारीरिक शोषण करून त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल करायची धमकी देत होता. ह्या गोष्टीला 2019 मध्ये ही घटना घडली संभाजीनगरला. त्यावेळेला त्यांनी मला धमकी दिली की मी जर पोलीस स्टेशनला किंवा कुठं काही सांगायला गेली तर माझे जे व्हिडिओ त्यांनी दाखवलेले होते तो व्हिडिओ व्हायरल करण्याची त्यांनी मला धमकी दिली. धमकी दिल्यानंतर जे आहे मला एक दिवस माहीत पडलं की मी म्हणजे प्रेग्नंट आहे. प्रेग्नंट असल्यानंतर मोहम्मद उमर याला मी फोन केला की मी याची तक्रार पोलीस ठाण्याला करणार. तर त्यांनी सांगितलं की नाही, मी तो व्हिडिओ जे आहे ते डिलीट करेल म्हणून. ते असं म्हणून मामाच्या घरी घेऊन गेला. परत माझ्यासोबत बळजबरीने गर्भपातच्या गोळ्या मला खाऊ घातल्या. त्याच्या मामाने मोहम्मद इस्माईल आणि नूर मोहम्मद हे 2 मामा त्याचे त्यांनी गर्भपाताच्या गोळ्या वगैरे खाऊ घातल्या. त्याच्यानंतर जे आहे गर्भपात झाला. मी डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर मी एक 30-40 झोपीच्या गोळ्या खाऊन सुसाईड अटेम्प्ट केलं. त्यातनं मग माझ्या घरच्या लोकांना माहीत नव्हतं, कारण की मी एकुलती एक आहे. मला भाऊ बहीण नाही आहे. माझे वडील, मी आणि माझी आई हेच आम्ही संभाजीनगरला राहतो. संभाजीनगरला राहत असताना जेव्हा आई वडिलांना सांगितलं तर आम्ही सातारा पोलीस स्टेशन इथे त्याच्या नावाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर अटक झाली. मग त्याचे काही अटक झाल्यानंतर त्याचे मामा मामी किंवा काही लोक जे आहेत मुस्लिम समाजाचे ते आमच्या घरी आले आणि आमच्यावर खूप प्रेशर, दबाव, जीवानं मारण्याची धमकी देऊन जे आहे माझं जे आहे बळजबरीने माझी इच्छा नसताना मला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. 2020 15 जून 2020 या रोजी माझा निकाह मुस्लिम रीतीप्रमाणे मोहम्मद उमर मोहम्मद जावेदशी त्यांनी लावून दिलं संभाजीनगर नॅशनल कॉलनी इथे. 2020 ला हे लावून दिलं. त्याच्यानंतर जे आहे लग्नाच्या नंतर जे आहे त्या लोकांनी मौलाना जे आहेत त्यांचे तबलिगी जमातमधले जे मौलाना लोक आहेत ते माझ्याकडे आणले व माझ्यासोबत बळजबरीने शारीरिक शोषण करायचे. तेव्हा मला काही उपाय म्हणजे नव्हताच की मी कुठं जाऊ, कोणाला सांगू, आणि त्यांनी घरात मला कोंडून ठेवलेलं होतं त्यावेळेला. त्याच्यानंतर काही दिवसांनी असं बऱ्याच वेळ झालं. बऱ्या वेळानंतर मग एक दिवस मी आई वडिलांना ही गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर बेगमपुरा पोलीस स्टेशन इथे मी गुन्हा दाखल केला. तेव्हा मी 3 महिन्याची प्रेग्नंट होती. जेव्हा तो आत गेल्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला माझ्या जे त्याच्यापासून आहे. तो मुलगा झाल्यानंतर तो आत गेला. मी माझ्या आई वडिलांसोबत सेपरेट राहत होती आणि कोर्टात केसेस वगैरे चालू होत्या. परत आता जे आहे 2024 डिसेंबरला जेव्हा माझी आई वारली, मेजर अटॅकनी माझी आई वारली. आई वारल्यानंतर जे आहे मोहम्मद उमर यांनी त्याचा फायदा उचलला. मला भेटला किंवा मला मुलाला भेटण्यासाठी खूप फोर्स करून जे आहे आला, दुःखात माझ्या सामील झाला आणि बळजबरीने आमच्या घरात घुसला. त्यावेळेला आमचं घर म्हणजे मी आणि माझे वडीलच, फक्त 2च जण आम्ही घरात आणि माझा मुलगा. त्यावेळेला मोहम्मद उमर हा घरात घुसला. त्याच्यानंतर त्याचे आई वडील यायला लागले. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते झाल्या. फार आमच्या घरात राहूनच फार म्हणजे
त्रास देणं, मारणे किंवा काय हे करणे. पण मी काही पण असं त्याला सांगितलं की मी ऍक्शन घेणार आहे, तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की मुलांना जीव मारून टाकेल, तुझ्या वडिलांना जीव मारून टाकेल. तुला आता आमच्याशिवाय कोणी नाही आणि तू कोणाला कुठंही काही सांगू शकणार नाही आणि तुझं कोणीही ऐकणार नाही म्हणून. जसं मी म्हणेल तसंच तुला वागावं लागेल. त्यानंतर परभणीला जेव्हा त्यांनी आणलं, तर परभणीचे जे लोक आहेत, त्याचा भाऊ जो आहे लहान मोहम्मद उस्मान, त्याचा काका अब्दुल वाजिद वली मोहम्मद, दुसरा काका त्याचं नाव माहीत नाही, त्याला बापू चाचा म्हणतात. तिसरा काका जे आहे त्याचा सईद वली मोहम्मद, त्याचे वडील जावेद मोहम्मद वली आणि आई रिहाना बानो यांनी फार मारहाण करून किंवा मी मागच्या केसेस केल्या होत्या त्याचा बदला काढता किंवा आम्हाला आर्थिक नुकसान झालं केसमुळं की आमचे पैसे गेले, आमची बदनामी झाली, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आणि एक मी हिंदू मुलगी आहे म्हणून वारंवार माझ्यावर एवढा अत्याचार करत आलेत. त्यानंतर त्याच्या घरच्या लोकांनी जे आहे माझ्यावर सगळ्या काकांनी आणि भावांनी मिळून पण सामूहिक बलात्कार केला. त्यावेळेला मुलाला बंद करून ठेवायचे, मला मारायचे, सामूहिक बलात्कार केला. वारंवारी हे झालं, 2-3 वेळेस झालं. तेव्हा पण मी खूप प्रयत्न केला की मी सांगू, पण कोणाला सांगू. मुलाला मारायची धमकी, मला जीवे मारायची धमकी, किंवा माझे वडील संभाजीनगरला एकटे होते, त्यांना जीवे मारायची धमकी हे देत होते आणि हेच म्हणत होते की हमारे यहाँ पे हमारे इसमें ऐसा ही चलता है, आपको ऐसा ही तेको ऐसा ही सुनना पड़ेगा और तेरे को ऐसा ही करना पड़ेगा. तू अगर पुलिस स्टेशन भी गई या कहीं पे भी गई तो तेरा अभी कोई नहीं सुनेगा. वारंवारी असंच अत्याचार करता 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 खूप हा अत्याचार झाला. तो आमच्याच घरात राहून आम्हालाच एवढं टॉर्चर करून परत मला नेहमी परभणीला घेऊन येऊन इथल्या लोकांसोबत बळजबरीने शारीरिक शोषण करायला भागी पाडलं. या सगळ्या गोष्टी उमरला माहीत असताना, सगळं हे करत असताना मला एवढी धमकी, दाबदबाव, जीवे मारण्याची धमकी, माझ्या पायावर चाकू मारणे, माझ्या हातावर एवढं मारणे, सगळ्या गोष्टी मारून हे ते करून मग शेवटी मी 27 फरवरीला नानलपेठ पोलीस स्टेशन इथे मी गुन्हा दाखल केला त्यांच्या घरून. पण माझ्या वडिलांच्या घरून त्यांनी एक मोटरसायकल म्हणजे बर्कमॅन आणि एक काही सोनं ते चोरी करून नेला. त्याची तक्रार मी नानलपेठ पोलीस स्टेशनला दिलेली आहे. पोलीस लोकांनी सहकार्य केलंय, खूप गुन्हा दाखल करून घेतला, पण आणखीन सुद्धा ते आरोपी अटक झालेले नाही. तर माझी फक्त एवढीच माग आहे की मला चांगल्यात चांगली तपासणी करून न्याय मिळावा आणि त्या लोकांना अटक करावं, बस एवढीच माझी मागणी आहे. बाकी ज्या कोणी माझ्यासारख्या बहिणी असतील हिंदूच्या की खूप अत्याचार असा होत असेल आणि ते बाहेर माझ्यासारख्या येऊ शकल्या नसतील, तर एवढीच विनंती आहे की हे अत्याचार म्हणजे असं सहन करू नका आणि तुम्ही लोकांमध्ये येऊन हे सगळं सांगा की आमच्यावर काय अत्याचार होतो काय नाही. मला असं वाटतं की मी ही एकटीच नाही, भरपूर काही मुली आहेत. मी समोर आली पण काही मुली खूप दबलेल्या असतील, येत नसतील समोर, पण खूपच गंभीर अत्याचार हा माझ्यासोबत 2019 पासून तर आतापर्यंत 2026 पर्यंत हा माझ्यासोबत कायमचा हा अत्याचार चालू आहे. बस एवढंच सांगायचं. झाली म्हणजे तेव्हा बाजूला व्हायचं म्हणजे कधीच म्हणताय तुम्ही पहिल्या केसच्या तेव्हा त्यांनी जे आहे व्हिडिओ काढून ठेवलेला होता. परफेक्ट त्यांच्या कम्युनिटी जवळ तो व्हिडिओ होता. जेव्हा त्या जेलामध्ये पण गेला होता त्याचा मामा आलेला होता आमच्या घरी. ते मोहम्मद इब्राहिम म्हणून तो एक संभाजीनगरच्या याच्यामध्ये मस्जिदमध्ये नमाज तो पढवायला मौलाना आहे, तो आला होता. तेव्हा पण त्यांनी हा व्हिडिओ जे आहे तो मला पण दाखवला आणि मला तीच धमकी दिली की असं नका समजू की हे व्हिडिओ फक्त उमर जेलमध्ये गेला म्हणून. हा व्हिडिओ आमच्या सगळ्या कम्युनिटीकडे आहे. हा कम्युनिटीचा जे आहे तुम्ही जर खूप जास्त हे केलं आणि त्याच्या 2 दिवस पहिले माझ्या वडिलांना 2 मुस्लिम लोकांच्या म्हणजे 2 व्यक्तींनी रस्त्यात जाताना असा कट मारला तर माझे वडील पडले तर त्यांना खूप लागलं होतं. तर ते घरी येऊन पण आम्हाला खूप जोर जबरदस्ती याची माझ्या आई वडिलांना कल्पना नव्हती. जेव्हा मी सुसाईड अटेम्प्ट केलं त्यावेळेला जेव्हा मी शुद्धीवर आली त्यावेळेला मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की असं ही गोष्ट घडलेली आहे म्हणून. त्यानंतर मग आम्ही जे ती FIR दाखल केली सातारा पोलीस स्टेशनला संभाजीनगरला. त्याच्यानंतर जे आहे कम्युनिटीमध्ये आमच्या सगळं आहे आणि तुमची बदनामी झालेली आहे, तुझ्यासोबत कोण लग्न करणार. आणि त्यावेळेला नेमकंच माझ्या आईचं बायपास ऑपरेशन झालेलं होतं.
परत हाच व्हिडिओ माझ्या आई वडिलांना दाखवल्यानंतर माझे आई वडील फारच हे झाले त्या गोष्टीला. त्यांना असं वाटलं आता हे म्हणजे काय आहे म्हणून. तर त्यांनी मला तेव्हाच मला मुस्लिम रीतिरिवाजाने ते जे कुराण मधला कलमा असतो तो वाचायला लावला आणि माझं बळजबरीने जे आहे बॉन्डवर पण धर्मांतर करून घेतलं आणि ते त्यांची नमाज वगैरे जे शिकवतात ते सगळं मला ती ट्रेनिंग त्यांनी दिली. मग त्या हिशोबाने धर्मांतरण तुमचं जबरदस्तीने केलं? जबरदस्तीनं लग्न झालं मुस्लिम. पोलिसांना तक्रार केली का तुम्ही त्या संदर्भात? त्यानंतर जे आहे मी त्यांच्या घरी राहत होती. तो एरिया जे आहे मुस्लिम एरिया होता जिथं मला ठेवलेलं होतं. तेव्हा माझे आई वडील माझ्यासोबत बोलत नव्हते. म्हणजे माझ्या आई वडिलांना असं केलं की आपली मुलगी आता गेली आपल्या हातातून, ठीक आहे आता जे झाली ऑलरेडी एवढी बदनामी सगळ्या गोष्टी होतील. आणखीन आईला वाटलं की वडिलांना जीवाला धोका होईल, काही होईल, आमची आणखीन बदनामी करू नको. त्यावेळेला जे आहे त्यांनी लग्नाच्या काही दिवसानंतरच मुस्लिमचे जे लोक असतात ते माझ्याकडे आणले. माझं शारीरिक शोषण त्यांना करायला लावलं. त्याचे मामा मोहम्मद इब्राहिम आणि त्याची मामी हुसना बेगम ही जे बाई आहे ते प्रत्येक वेळी वेगवेगळे लोक जे आहेत ते माझ्याकडे घेऊन यायचे आणि मला बळजबरीने त्यांना माझ्यासोबत बळजबरी करून माझ्यासोबत शारीरिक शोषण त्यांनी करायला लावलं. मी कोणाला सांगू, कुठं सांगू? मी त्यांच्या घरातून बाहेर मला जायची हे नव्हती परमिशन. ते कुठं बाहेर पण गेले तर बाहेरून कुलूप लावायचे. कुठं म्हणजे मी जाऊ कोणाला सांगू तर त्यांचेच लोक, कोणाला बोलू काय बोलू हे मला काहीच म्हणजे हे नाही झालं. मला दिवस कुठं व्हायचा रात्र कुठं व्हायची तेच कळत नव्हतं नेमकं त्यांच्या घरात. मी कोणाला सांगणार? आई वडील जे ते बोलत नव्हते. पण ज्या वेळेला खूपच जास्त झालं त्यावेळेला मी माझ्या आई वडिलांना फोन करून, जे पोलीस स्टेशनला मी गेली होती तेव्हा वडिलांना फोन करून बोलवल्यानंतर मग ह्या सगळ्या घटना मी वडिलांना सांगितल्या. मग त्याच्यानंतर गुन्हा दाखल केला. 2019 पासून ही घटना सुरू झालेली आहे. मैत्रीण करून माझ्यासोबत बळजबरीने शारीरिक शोषण करून जे आहे, माझं धर्मांतर बळजबरीने करून जे आहे माझ्यासोबत मुस्लिम प्रमाणे बळजबरीने निकाह करून अन्य वेगवेगळ्या लोकांना सामूहिक बलात्कार माझा करून छळ करून परभणीला आणून इथे सगळ्या घरच्या लोकांनी, त्याच्या काकांनी, मोहम्मद उस्मान हा त्याचा भाऊ, मोहम्मद जावेद त्याचा वडील, मोहम्मद अब्दुल वाजिद मोहम्मद वली, सेकंड पापू चाचा त्याचं नाव माहीत नाही, थर्ड जे आहे ते सईद मोहम्मद वली, त्याची आई रिहाना बागल. या संदर्भामध्ये तुम्ही पोलीस तक्रार केली, पोलिसांकडून काय सांगा? पोलीस तक्रार केलेली आहे. पोलिसांना फक्त एवढी विनंती आहे की मला चांगलं चौकशी करून न्याय मिळवून द्या. आणि त्यांना आतापर्यंत 8 दिवस झालेत आज की एक पण आरोपी त्यांनी अटक केलेला नाही. अटक करून जे आहे चौकशी करा आणि मला न्याय मिळवून द्या. फक्त एवढीच पोलिसांसोबत माझं म्हणजे विनंती आहे. आणि बस पोलिसांनी त्यांना अटक करून जे आहे मला चांगल्यात चांगलं जेवढं होऊ शकेल तेवढं न्याय मिळवून द्यायची कोशिश करावी. संभाजीनगरची राहणारी. 2019 पासून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा अत्याचार माझ्यावर चालू झालेला आहे. उमर मोहम्मद जावेद नावाचा हा एक मुलगा जो आहे तो माझ्याशी मैत्रीण करून माझा शारीरिक शोषण करून त्याचा व्हिडिओ काढून जे आहे व्हायरल करण्याची धमकी देऊन मला गर्भवती करून गर्भपाताच्या गोळ्या त्याच्या मामाने मोहम्मद इस्माईल मोहम्मद नूर यांनी गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून जे आहे माझा गर्भपात करून मला व्हायरल करील तुझी व्हिडिओ अशी धमकी देऊन जे आहे वारंवारी माझं शोषण केलं. त्यानंतर जे आहे मी सुसाईड अटेम्प्ट केलं. 30-40 गोळ्या जे झोपीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर जेव्हा मी सुसाईड अटेम्प्ट केलं, जेव्हा मी शुद्धीवर आली तर माझ्या आईवडिलांनी विचारलं की काय झालं, तर मी त्यांना सविस्तर हे सगळं सांगितल्यानंतर जे आहे प्रेसमध्ये असं सांगितलं की त्यांनी जबरदस्तीने धर्मांतरण. तेच पुढची गोष्ट आहे ती. नंतर जे आहे तक्रार दिल्यानंतर त्याचे घरचे लोक जे आम्हाला अप्रोच झाले, माझ्या घरी आले मुस्लिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.